ठरव कसं काय आला इथे. आज वाचलीस तू मीरा. नेक्स्ट टाइम तुला सोडणार नाही. बाय होप. Fall back through. तू तुम्ही इथे काय करतेस? वेदा वेदा तुम्ही काय करता इथे? आधी मी विचारलंय. मग आधी तुम्हीच सांगा ना. वेदा वेदा तू काय झालं? कोण दिसले तुला तिकडे? परत एकदा विचारतो. अथर्व मीरा ही इकडे. वेदा तू इथे खाऊ गल्लीत काय करतेस? खाऊ गल्लीत खायला येतात ना, मी पण खायलाच आले. वाटलंच मला. तुला हे अनहायजेनिक खायला आवडतं म्हणून तू वेदाला खाऊ घालते. मुळात ना तुला हे बाहेरचं खायचं असतं. ओ मी काय रोज नाही खात, कधीतरीच खाते. खा ना, रोज खा. बर्फ खा, आईस्क्रीम खा, कुल्फी खा, जे खायचे खा. आजारी पड, हरकत नाही. पण वेदाला या सवयी लावू नकोस. तू एकटी तर आली नसशील ना? वेदा आली आहे ना सोबत? हो ना? हो. हो काय? कुठे आहे वेदा? मी तिला इथे जवळच बसवून आले. तू वेदाला एकटीला सोडून आलीस इकडे? हो, इथे जवळच बसवलंय मी तिला. कुठे आहे ती? हो हे काय, इथेच बसवलं तर होतं. कुठे आहे वेदा? कुठे वेदा? हा? वेदा? अहो वेदा इथे. कुठे आहे? अहो कुठे आहे वेदा? वेदाला मी इथेच बसवून गेले होते. हे खात होती ती. वेदा हे खात होती? कापूस पण खात होती. तू तिला कापूस खायला लावलंस? नाही म्हणजे कॅन्डी. कॅन्डी पण? नाही नाही, ते बुड्ढी के बाल. एक सेकंड. तुला किती वेळा सांगितलं या गोष्टी तिला द्यायच्या नाहीत, अनहायजेनिक असतात. आणि मुळात लहान मुलीला असं एकटीला सोडतात का, तेही इतक्या गर्दीत? हॅव यू लॉस्ट युअर माइंड? माझ्यावर विश्वास ठेवा. तिला मी. कसा ठेव तुझ्यावर विश्वास? वेदा 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 ए माझी लहान मुलगी बसली होती, तुम्ही बघितलं का तिला? वेदा वेदा वेदाचे बाबा. काय 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 झालं आता? वेदा बाळा, काय झालं? कशी आहेस तू? काय काय हे वडे आणि तोंडात काय भरलंयस तू? हा, काढते बाहेर, बाहेर काढते. ची, बाहेर काढ. तुला किती वेळा सांगितलं हे खायचं नसतं बाहेरचं. काढते. इकडे दे, हात दे तुझे. तू ठीक आहेस ना बाळा? हा, अशी लपली का होतीस तू? तुमची भीती आहे तिला म्हणून. हो, कसा बगाणा भरला होता बघितलत ना? तुम्ही काही खाऊ देत नाही ना, म्हणून तुमच्यापासून लपून खाते ती. राग नका मानून घेऊ, पण तुम्ही ओरडला नाहीत ना तर ती असं नाही वागणार. तिला हवं ते खाऊ द्या. मग का लपून खाईल ना ती तुमच्यापासून? मी तिला काही बोलतोय का? का उगाच बोलतेस तू? म्हणजे काय तुमच्या बोलण्याची वाट बघू की काय? आज नाही ओरडलात पण उद्या ओरडालच की. एक सेकंड. मी माझ्या वेदावर कधीच ओरडलो नाही. परवाच तर ओरडलात. कधी? ते बर्फ खाता ना. एक सेकंड. ते ओरडलो नव्हतो मी तिच्यावर. तिला समजवत होतो आणि तेही काळजीपोटी. पण तुला कळणार नाही. तू आत्ता आली आमच्या आयुष्यात. हो, मी आत्ताच आले, पण मला वेदाचं मन कळतं. एक सेकंड. तुला काय म्हणायचं? मला वेदाचं मन कळत नाही, तिला समजून घेऊ शकत नाही मी. समजून घेणं आणि मनातलं कळणं यात फरक आहे. हो हो, समजून घेणं आणि मनातलं कळणं. काय फरक असतो प्लीज सांग मला.
तुम्ही ना माझं मनातल्या मनात राग करता आणि हे मला तुमच्या मनातलं कळतं. अच्छा, कळतं ना तुला? मग तो राग काय येतो हे सुद्धा समजून घे. त्यासाठी ना बोलावं लागतं. का राग आला, कशामुळे राग आला हे ना समोरच्याला विचारावं लागतं, तेव्हा समोरचा बोलेल ना. त्यामुळे ना मी म्हणते तेच बरोबर आहे. वेदा, सावकाश खा आणि बिंदास पण खा. एक सेकंड, काय काय बिंदास्त हे हे सगळं ऑइली तेलकट आजच्या वगैरे. बच्चा पार्टीची पूर्ण जबाबदारी बाईसाहेबांनी मला दिली. त्यामुळे तिला जे पाहिजे ना ते तिलाच मिळेल. बच्चा पार्टी हे तुला कसं माहित? बच्चा पार्टी पाहिजे म्हणून वेदाने हट्टच धरला होता. तेव्हा बाईसाहेब म्हणाल्या की अंबिकाताई आणि वेदा बच्चा पार्टी करायचे. तिथे तू तिला घेऊन जा. बाईसाहेब म्हणाल्या ना म्हणून मी तिला इथे घेऊन आले होते. माझ्या मनाने नाही आणलं तिला मी. हो, इन दॅट केस जे झालंय ते कमालच झालंय. थँक्यू. वेदा, आज ना आपण घरी जेवायचंच नाही. तुला अजून काही खायचंय का? चल 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 बघूया आपण अजून काय काय खायला इथे. हा, काय खाणार तू आता? हे पाणीपुरी. अगं हळू, अगं पडशील वेदा. दादा क्या क्या है आपके पास? पानी पूरी है, भेलपुरी है, शेव पूरी है, क्या चाहिए बोलो. अच्छा, मी काय बोलतोय, तुम्हाला जे खायचं तुम्ही खा, काही हरकत नाही आहे. फक्त ना एकदा ना हे सॅनिटायझरने हात साफ करून घ्या. हा, एवढी काळजी आहे? एक काम करा ना, पाणीपुरी मध्ये पण मिनरल वॉटर टाका ना. भैया, 2 पानीपुरी मेरे लिए और बच्ची के लिए. हे बघ मीरा, आता मी शांत बसलोय ना, काहीच बोलत नाहीये ना, त्याचा उगाच गैरफायदा घेऊ नको. पानी कौन सा मैडम? तिखट तिखट आहे तुमचा स्वभाव. अच्छा, तुला वाटतं तू खूप गोड आहेस? हो, मी आणि वेदा आम्ही दोघीही गोड आहोत. हो ना वेदा? ऍक्च्युली त्या मिनरल वॉटरची आयडिया वाईट नाही आहे. नाही म्हणजे हे पाणी कसं असतं, कुठून आणतात, या पुऱ्या कोणत्या तेलात तळतात, कोणाला माहित. आपल्याला फक्त त्याची चव आवडते म्हणून आपण खात जातो आणि नंतर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. ऍक्च्युली यासाठीच मी अंबिका आणि वेदाला बच्चा पार्टीसाठी नाही म्हणायचो. ऐका ना, आमची पार्टी आहे, आम्हा दोघींची. तुम्ही गेलात ना तरी चालेल आता. हं? ठीक आहे, मला जे खायचंय खा, मी अडवणार नाही. वेदा, सगळं काय झालं, तिखट आहे? पाणी. एक सेकंड, हे पाणी द्यायचं तिला, ते पाणी दे. हे पाळवा, एक पाणी. पण आणि काय दादा, तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला तिखट पाणीपुरी द्यायला कोणी सांगितलं तिला? हमको क्या पता भैया, ये मैडम बोले तिखट तो हमने बनाया तिखट. अरे भैया, तुमको नहीं, वेदा के बाबा को बोला तिखट. अरे गाड़ी हमारा है तो ये क्यों बनाएंगे तिखट? अरे भैया, तिखट, उनका स्वभाव तिखट है ऐसा बोला. अच्छा ऐसा क्या? सॉरी सॉरी. हे घे, तू खा. नाही नाही, मी नाही खात तिखट पाणीपुरी.
ठीक आहे. डस्टबिन कुठे आहे? ये क्या? थांबा, अन्नाचा असा अपमान नसतो करायचा. अहो, मुलांवर पण तसेच संस्कार होतील ना. तुम्हीच सांगा वेदा, काय शिकेल यातून? हा मग खावं तर लागेलच. अगदी बरोबर आहे मीरा तुझं. लहान मुलं मोठ्यांचंच अनुकरण करतात. करेक्ट आहे. मी खायचं. वेदा, नाही नाही मीरा, थांबवते ना. अगं त्यांना नाही तिखट चालत, त्रास होतो. अजून एक देन, तिखट पाणीपुरी देन. पाणी पाणी प्या ना. अजून एक. अहो, पाणी तरी प्या थोडस. द्या द्या, तिखट पाणीपुरी द्या. अजून एक प्लेट द्या, तिखट पाणीपुरी. वेदा, माझ्या तिखट पाणीपुरी खाण्याने तुझं हे हसू पाहायला मिळणार असेल, कारण मी कितीही तिखट पाणीपुरी खाऊ शकतो. काय रे, काय झालं सागर? अचानक का गाडी थांबवलीस? साहेब, मला वाटतं की गाडीचं इंजिन गरम झालं. बघतो मी. तू बघ काय झालं ते, मी जरा पाय मोकळे करून येतो. हो साहेब. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्र रूपेभ्यः. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः. सज्जन माणूस पण काही उपयोग नाही या सज्जनपणाचा. अपघात होणार दिसतंय मला. दोघांच्याही नशिबाचे फासे सारखेच पडतायत. करणार, घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझीही आणि तुझ्या मुलाचीही. साहेब, गाडी सुरू झाली, चला. रात्र वैर्याची आहे, सावध राहा, सावध राहा. अपघात, अपघात होणार, अपघात होणार दिसतंय मला. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते रुद्र रूपेभ्यः. आता काय घडलं नेमकं? मी जे ऐकलं ते काय होतं? असं का म्हणाला असेल तो माणूस? त्या वेड्याला कसं कळलं माझं दुसरं लग्न झालं? माझ्याच काय, अथर्वच्या आयुष्यात देखील माया दुसरी बायको म्हणूनच येणार आहे.
हे कसं माहिती त्याला? नाही 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 नाही, भोंदू असेल तो. म्हणजे असल्या लोकांचं सुळसुळात झालं आजकाल. पाळत ठेवून माहिती काढायची आणि मग भूत भविष्य सगळं कळतंय असं आवाडायचं. फ्रॉड असणार तो. सागर, काय झालं? परत का गाडी थांबवलीस तू? साहेब ते बघा समोर गाड्या थांबल्यात. हो का? थांबा मी बघून येतो. हा बघ. काय रे, काय झालं? साहेब थोडक्यात वाचलो आपण. अहो रस्त्यामध्ये आत्ताच भलं मोठं झाड पडले. आता आपल्याला जी गाडी ओव्हरटेक करून गेली ना, नेमकं तिच्यावरतीच पडले. साहेब खूप भयानक अपघात झालाय. रात्र वैर्याची आहे, सावध राहा. अपघात होणार, अपघात होणार. गाडी मागे फिरव. तू इथेच थांब, येऊ नकोस. बाबा, कोण आहात तुम्ही? मगाशी मी इथून गेलो तेव्हा तुम्ही माझ्याविषयी काहीतरी बोललात. त्याचा अर्थ सांगाल का मला? अनिश्चित आहे सगळं, काय अनिश्चित आहे बाबा? मला नाही कळलेलं. सांगता येत नाही. कधी जिभेवर सरस्वती असेल आणि कधी चंडी, सांगता येत नाही. येऊ दे मला. तुम्हाला कसं माहितीये की मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करतोय? बाबा, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. घात होईल, घात होईल. कसला घात होणार आहे? कुणाला घात होणार आहे? मला नीट सांगाल का? थांब सज्जन माणसा, थांब. देवाजीला सगळं लख दिसत असत, पण तू मी आपण सामान्य माणसं. आपल्याला फक्त जाणीव होते शक्तीची. दुष्ट शक्ती, सुष्ट शक्ती, भेद भेद कळतो आपल्याला. पण आता या क्षणी मी तुला फक्त एक गोष्ट सांगू शकतो. एक गोष्ट. काय? एक दुष्ट शक्ती तुझ्या मानगुटीवर बसलेली दिसते मला. एक दुष्ट शक्ती. घाबरू नकोस, चोर नाहीये मी. गैरसमज करून घेऊ नकोस. ओम नमो हनुमते रुद्रावताराय, सर्वशत्रु संहारणाय, सर्वरोगहराय, सर्ववशीकरणाय, रामदूताय स्वाहा. मोकळी झाली, झाली. मान मोकळी झाली तुझी. जा घरी जा. आता कल्याण होईल तुझं. जा.
अ, य- 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 य-